तर अंबरनाथमध्ये भाजप आणि मनसे आमने सामने आले आहेत. गाळ्याचा ताबा घेण्यावरून वाद टोकाला पोहोचलाय. पोलीस नसते तर भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या झाली असती. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी हा आरोप केलाय. मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्केंवर गुन्हा दाखल करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे. हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. भांडगुळाने जर कुठं त्रास दिला, तुमच्याकडे कुठं खंडणी मागवली, तुमच्या माणसाला मारहाण केली, तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. त्याला कायदेशीर मदत करण्याचा अधिकार मी त्याला देतो आणि मी 100% त्याला कायदेशीर मदत करणार आणि याचा बंदोबस्त करणार. तर न्यायालयीन कस्टडी सुनावलेली आहे. आता त्याच्यामध्ये आमचे म्हणणं तर असं आहे की आमच्या माणसाला त्याने मारताना मारून टाका, जाऊन देऊ नका, सोडू नका. तर 307 कलम तिथं लावावं, 353 लावावं, 34 लावावं आणि मॉप लिंचिंगचं कलम लावावं. असे 4 कलम आमच्याकडनं मागणी केलेली आम्ही पोलिसांकडनं आणि त्या 4 कलम लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एखाद्याच्या घरात खरेदी केलेल्या घरात घुसून त्याला जबरदस्ती मारहाण करून बाहेर काढणं, एखाद्याच्या हातावरती टॅटू असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साईनचा, अशोक स्तंभाचा, त्या स्तंभावरून त्यांना शिवीगाळ करणं, त्या लोकांना घाणघाण प्रकारे बोलणं, एखाद्या व्यक्तीला पोलिसांच्या समोर पोलिसांची काठी घेऊन मारहाण करणं, मारून टाका असं चित्तविकोर बोलणं, यावर जर ही कलम जर लागत नसतील तर अविनाश जाधव यांनी कलमांचा अभ्यास करावा.